उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अनाकोंडा असा उल्लेख केल्यानं महायुतीतील नेत्यांनी संताप व्यक्त केला। इतरांना अनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं, कारण ते घरात बसलेले अजगर आहेत असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेच अनाकोंडा आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। जिजामाता उद्यानात लवकरच अनाकोंडा येणार, पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। तर काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले, आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। आता अनाकोंडा म्हणाल तर हे अनाकोंडा स्वतः आहेत। गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत। या अनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याचं पोट भरत नाही। म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्यारोग माहिती आहे ना, भस्म्यारोग, तो भस्म्यारोग झालेला हा अनाकोंडा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।